ऐकलं काय प्रधानजी? आज यार बघा, आज नवखंड पृथ्वी, 10वा खंड काशी, त्याच्याही पलीकडे 11वी माझी लंका, 14 चौघड्यांचं माझं राज्य, माझी 10 शिरे, त्याच्या 20 भुजा. आज माझ्या इतका महापराक्रमी या पृथ्वी पाताली स्वर्गलोकी कोणी नाही. 33 कोटी देवदेवतांच्या 21 पायऱ्यावरून मी माझ्या सिंहासनाला जोडले. मी महापराक्रमी रावण. असे असताना आज या ठिकाणी कशाचा बरं गलबत आलोय? ऐकलं की नाही राहुल सरकार? आज जनकाच्या नगरीत मोठा उत्सव मांडला गेलाय. जनक राजाची कन्या सीता सुंदरी ही उपवर झाली असून तिचा स्वयंवर मांडला गेलाय. आज त्यासाठी 12 लांबीचा 12 रुंदीचा मोठा सभा मंडप मांडला गेलाय. आज देशोदेशीचे नगरोनगरीचे राजे महाराजे यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या. आज देशोदेशीचे नगरोनगरीचे राजे आज या ठिकाणी हजर आहेत. महापराक्रमी परशुरामांनी दिलेल्या सवाखंडी धनुष्याला जो कोणी वीर पुरुष बाण लावी त्याला आपली पुढची कन्या माळ घाली असा पण मांडला गेलाय. त्याचाच गलबला चाललाय. बरं शाबास रे शाबास. ऐकलं का रे प्रधानजी? आज नवखंड पृथ्वी, 10वा खंड काशी, त्याच्याही पलीकडे 11वी माझी लंका, माझी 10 शिरे, त्याच्या 20 भुजा. आज माझ्या इतका महापराक्रमी या तिन्ही लोकी कोणी नाही. असे असताना नगरोनगरीचे खंडोखंडीचे राजे यांना निमंत्रण पत्रिका पाठवले गेले. मग मला पत्रिका का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? तो खंड पृथ्वी, 10वा खंड काशी, त्याच्याही पलीकडे 11वी आपली लंका. आज स्वर्गीय पृथ्वी पाताळी आपल्या इतका महापराक्रमी पुरुष कोणीही नाही. असं असताना आपल्याला पत्रिका कोणाबरोबरी पाठवावी? शबास रे शबास. ऐकलं का रे प्रधानजी? मला पत्रिका त्या 33 कोटी जवानपैकी कोणावर पाठवली असते तरी मला पोहोचले असते. बरं ऐकलं की नाही राहुल सरकार? 33 कोटी देव आपल्या लंकेमध्ये आपण बंदिवान बनवून त्याच्या 21 पायऱ्या बनवून आपल्या सिंहासनाला जोडल्यात. 33 कोटी देवदेवतांना बंदिवान बनवून बंदीखान्यात ठेवले. असं असताना आपल्याला पत्रिका कोणाबरोबरी पाठवणार? शबास रे शबास. ऐकलं का प्रधानजी? मला पत्रिका त्या ब्रह्मदेवाबरोबर का बरं पाठवलं नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? ब्रह्मदेव आपल्या लंकेमध्ये उत्पत्ती आणि निपत्तीचे लिखाण काम करण्यात व्यस्त असतात. तसे आमच्या घरी नसतात. बरे ऐकलं का रे प्रधानजी? मला पत्रिका
या अग्निदेवाबरोबर का बरं पाठवलं नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. अग्निदेव हा. हे आपल्या लंकेत हा. पंचपक्वान बनवण्याचं काम हा. रात्रंदिवस करत असतात. हा. तर त्यांच्याबरोबर कशी बरी पाठवणार? शबास रे शबास. ऐकलं का रे प्रधानजी? मला पत्रिका त्या वायुदेवाबरोबर का बरं पाठवलं नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. वायुदेव हा. आपल्या लंकेमध्ये हा. झाडू कचरा काढण्याचे काम करत असतात. हा. असं असताना हा. त्यांच्याबरोबर पत्रिका घायल झाली तर? शबास रे शबास. ऐकलं का नाही प्रधानजी? मला पत्रिका त्या सूर्यनारायणाबरोबर का बरं पाठवलं नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. सूर्यनारायण हा. रात्रंदिवस हा. आगीच्या ज्वाळा ओकत हा. असतात. अशा वेळेला आपली पत्रिका जळून खाक झाली असती तर? ऐकलं का रे प्रधानजी? मला पत्रिका त्या समुद्र सागराबरोबर का बरं पाठवलं नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. समुद्र सागर रात्रंदिवस हा. लाटांवर लाटा देत असतात. हा. अशा वेळेला आपली पत्रिका त्यांच्याबरोबर कशी बरी पाठवणार? शबास रे शबास. काही हरकत नाही. मी स्वतः जाऊन सभाखंडीच्या धनुष्याला बाण लावतो आणि बाण जिंकून सीतेला माझी राणी बनवून लंकेत घेऊन जातो. ऐकलं का रे प्रधानजी? आज या रणभूमीच्या ठिकाणी रण खेळत असताना माझा तोल जाऊन सभाखंडीचा धनुष्य माझ्या छातीवर पडलाय. माझ्या नाका तोंडातून रक्ताच्या उलट्या होत आहेत. जो कोणी वीर पुरुष माझा प्राण वाचवेल त्याला माझी अर्ध राज्य बक्षीस करेन. ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. नवखंड पृथ्वी, हा. 10वा खंड काशी, हा. त्याच्याही पलीकडे हा. 11वी आपली लंका. हा. आज तुमच्या इतका हा. स्वर्गीय पृथ्वी पाताळी हा. कोणीही महापुरुष नाही. हा. असं असताना हा. आपल्या छातीवर पडलेला वाट कोण बरं उचलणार? शबास रे शबास. ऐकलं का नाही प्रधानजी? आज या रणभूमीच्या ठिकाणी रण खेळत असताना सभाखंडीचा धनुष्य माझ्या छातीवर पडलाय. माझ्या नाका तोंडातून रक्ताच्या उलट्या होत आहेत. जो कोणी वीर पुरुष माझा प्राण वाचवेल त्याला माझी अख्खी लंका बक्षीस करेन. ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. आज 33 कोटी देव हा. यांना बंदिवान बनवून हा. आपण बंदीखान्यात डांबून ठेवले. हा. 33 कोटी देवदेवतांच्या हा. 21 पायऱ्या बनवून हा. आपण आपल्या सिंहासनाला जोडल्यात. हा. असं असताना हा. आपल्या छातीवरील पडलेला बाण कोण बरं उचलणार? शबास रे शबास. ऐकलं का नाही प्रधानजी? आज या रणभूमीच्या ठिकाणी रण खेळत असताना माझा प्राण जाण्याची वेळ आली. जो कोणी वीर पुरुष माझा प्राण वाचवेल त्याला माझी पोटची कन्या अर्पण करेन. ऐकलं की नाही राहुल सरकार? हा. आज जनकाच्या नगरीत हा. मोठा उत्सव मांडला गेलाय. हा. इथे आज सीतासोयीवर मांडला गेलाय. हा. या ठिकाणी हा. महापराक्रमी हा. श्री राम लक्ष्मण हा. हेही उपस्थित आहेत. हा. त्यांनी उचलला तर पाहतो बरं. तू या रणभूमीच्या ठिकाणी तू माझा घोर घोर अपमान केलास. माझ्या छातीवर पडलेला सभाखंडीचा धनुष्यबाण तू तुझ्या उजव्या हाताने उचलला असतास माझा अपमान झाला असता. तू उजव्या पायाने जरी उचलला असतास माझा अपमान झाला नसता. पण तू तुझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याने उचललास माझा घोर घोर अपमान केलास. काही हरकत नाही. याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. गोसाव्याचे रूप धारण करीन. एक रात्र तरी सीतेला लंकेत पळून येईन. तुला दिन दिन वाडे भटकायला लावीन. तरच नावाचा रावण काही सामर्थ असेल तो हो युद्ध असतं यार. रावण गाल बाला शिव दसरंदा